أذن للذين يقاتلون بأنهم ظلموا وإن الله على نصرهم لقدير الذين أخرجوا من ديارهم بغير حق إلا أن يقولوا ربنا الله ولولا دفع الله الناس بعضهم ببعض لهدمت صوامع وبيع وصلوات ومساجد يذكر فيها اسم الله كثيرا ولينصرن الله من ينصره إن الله لقوي عزيز الذين إن مكناهم في الأرض أقاموا الصلاة وآتوا الزكاة وأمروا بالمعروف ونهوا عن المنكر ولله عاقبة الأمور وإن يكذبوك فقد كذبت قبلهم قوم نوح وعاد وثمود وقوم إبراهيم وقوم لوط وأصحاب مدين وكذب موسى فأمليت للكافرين ثم أخذتهم فكيف كان نكير فكأي من قرية أهلكناها وهي ظالمة فهي خاوية على عروشها وبئر معطلة وقصر مشيد أفلم يسيروا في الأرض فتكون لهم قلوب يعقلون بها أو آذان يسمعون بها فإنها لا تعمى الأبصار ولكن تعمى القلوب التي في الصدور ويستعجلونك بالعذاب ولن يخلف الله وعده وإن يوما عند ربك كألف سنة مما تعدون وكأي من قرية أمليت لها وهي ظالمة ثم أخذتها وإلي المصير. ज्या लोकांना लढाई करता मजबूर केलं गेलं आणि त्यांच्यावर जुलूम अत्याचार केला गेला, आता अल्लाहतर्फे त्यांना परवानगी दिली जाते की त्यांनीही मुकाबल्यासाठी उठून उभं राहावं. निश्चितच अल्लाह त्यांची सहाय्यता करण्यास समर्थ आहे. ही उघड अनुमती त्या लोकांना दिली जात आहे ज्यांना नाहक त्यांच्या घरातून बाहेर काढलं गेलं, केवळ या कारणामुळे की ते सांगत होते की अल्लाहच आमचा पालनकर्ता रब आहे. अल्लाहचा हा नियम आहे की तो एकाच्या मुकाबल्यात दुसऱ्याचं शक्ती सामर्थ्य हटवीत असतो. असं केलं गेलं नसतं तर सारं उद्ध्वस्त केलं गेलं असतं. आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र, दरवेश लोकांचे मठ, उपासनागृह आणि मस्जिदी ज्यात खूप जास्त अल्लाहचं नाव घेतलं जातं आणि जो कोणी अल्लाहच्या दीन इस्लाम आचारसंहितेच्या मदतीकरता उठून उभा राहील, अल्लाह जरूर त्याची सहाय्यता करेल. यात मुळीच शंका नाही की अल्लाह अतिशय सामर्थ्यशाली आणि गलबा राखणार आहे. हे लोक असे आहेत की जर आम्ही धर्तीवर त्यांचे पाय स्थिर करू आणि त्यांना सत्ताधारी बनवू तर हे लोक नमाज कायम करतील आणि जकात अदा करतील आणि भलाईच्या कामांचा हुकूम देतील, वाईट कामं करण्यापासून लोकांना मनाई करतील आणि समस्त कर्मांचा शेवटचा परिणाम अल्लाहच्या अखत्यारीत आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तरीही जर यांनी तुमचं कथन खोटं जाणलं तर यांच्यापूर्वीही नूच्या जमातीनं आणि आद आणि समूदच्या लोकांनी अशाच प्रकारची हरकत केली होती. इब्राहिमच्या जनसमूहानं आणि लूत यांच्या जमातीनंही आमच्या पैगंबरांना खोटं ठरवलं होतं. मदयनवाल्यांनीही आमचं म्हणणं रद्द केलं आणि मूसा यांनाही खोटं ठरवलं गेलं. खरं तर मी इन्कार करणाऱ्यांना एका मुदतीपर्यंत ढील दिली, परंतु जेव्हा त्यांना अजाबमध्ये जखडलं गेलं तेव्हा त्यांना कळलं की माझी पकड कशी जबरदस्त असते. कितीतरी वस्त्या अशा होत्या की आम्ही त्यांना त्यांच्या जुलूम अत्याचारामुळे तबाह बर्बाद करून टाकलं की आज त्या आपल्या छतांवर पालथ्या पडून ढिगारा बनल्या आणि अगणित विहिरी बावली उजाड पडून बेकार झाल्या आहेत
आणि कितीतरी राजमहाल ज्यांना सोनेरी सजावटीनं सुशोभित केलं गेलं होतं, आम्ही त्यांना उजाड आणि विराण अवशेष बनवून टाकलं. काही इन्कार करणाऱ्यांनी जमिनीवर हिंडून फिरून पाहिलं नाही. तेव्हा जर त्यांना मन असती आणि अक्कल असती, तर या उजाड अवशेषांद्वारे त्यांना हकीकत माहिती झाली असते. त्यांच्याजवळ कानही होते, परंतु ऐकण्यापासून ते वंचित होते. खरी गोष्ट अशी की डोळे आंधळे असल्यामुळे एवढं नुकसान होत नाही, परंतु लोकांच्या छातीमध्ये जी हृदय असतात, जर ती आंधळी झाली तर मात्र त्यांचं काम बिघडलंच म्हणून समजा. तरीही हे लोक तुमच्याजवळ मोठी घाई करून अजाब आणण्याची मागणी करतात. वास्तविक अल्लाह आपल्या वायद्याविरुद्ध करणार नाही. आणि यात शंका नाही की तुम्ही 1000 वर्ष मोजून पूर्ण करा, तेव्हा कुठे अल्लाहच्या ठिकाणी ही मुदत फक्त एका दिवसाची होत असते. आणि कितीतरी वस्त्या अशा होऊन गेल्या आहेत की ज्यांनी जुलूम अत्याचार केला असतानाही मी त्यांना आचरण सुधारण्याची सवड दिली. परंतु जेव्हा या लोकांनी दुराचार करायचं थांबवलं नाही, तेव्हा मात्र मी त्यांना सजा यातनाग्रस्त केलं. आणि शेवटी सर्वांना माझ्याचकडे परतून यायचं आहे.